सुपर स्पेशालिटीचा खाजगीकरणाचा सरकारने घाट घातलाय, काय वाटतं? सुपर स्पेशालिटी बिल्डिंग ही जी आहे ना, गोरगरीब रुग्णांसाठी एक बनलेला मोठा प्रोजेक्ट आहे. हा 150 कोटीचा प्रोजेक्ट आहे. केंद्र आणि महाराष्ट्र शासन या दोघांच्या निधीतून हे बनलेला हा मोठा प्रोजेक्ट आहे. ह्या इथे जर सोयी सुविधा उपलब्ध करावे असं प्रशासनालाच वाटत नाही. कारण की त्याचं असं आहे की इथं जे मूळ पद आहेत, प्रोफेसरांचे, डॉक्टरांचे जे पद आहेत ते रूपांतरित करण्यात येते घडी वारंवार. आणि ह्या अशा कंप्लेंटीवरती गेल्या की त्यानंतर मग शासन काय करतं की याला खाजगीकरण करू. मग खाजगीकरण केल्यानंतर यांना गोरगरिबांना सुविधा भेटेल, त्यांच्यात इंटेन्शन काय. जर गोरगरिबांना यांना सुविधा द्यायच्याच नसेल आणि खाजगीकरण केलं आणि गोरगरीब रुग्णांच्या खिशाला जर आर्थिक भुर्दंड बसायचं असेल तर मग हे गोरगरिबांसाठी रुग्णालय तर हे गोरगरिबांसाठीच राहून द्यावं, त्याचं खाजगीकरण करण्यात येऊ नये अशी आमची एक मागणी आहे. आपल्याला असं वाटतंय का खाजगीकरण झालं तर गोरगरिबांना जो सेवा देण्यात येतात त्याच्यावर त्याचा परिणाम होईल, उलटे दर्जेदार सुविधा मिळतील असं वाटत नाही का? 100% त्यांना गोरगरिबांना सुविधा भेटणारच नाही ते. कारण की आता जसं हेगडेवाले आहे, सिग्मा आहे, MGM आहे, तिथं 10% 12% गरिबांसाठी बेड उपलब्ध राहतात. तसं इथं पण करतील आणि गोरगरिबांना तेवढे 10-12% इथं एवढ्या मॉब मराठवाड्यातून येतो, 10-12% जर त्यांना सोडायचं म्हटलं तर ते सोडूच शकत नाही. आणि सगळ्यांना उपचार गरिबांना भेटेल अशी शाश्वती कोणीच देऊ शकत नाही. आपल्याला असं वाटतंय का खाजगीकरण म्हणजे याचं सरळ एखाद्याला दान देणं, दत्तक स्तोत्रासारखं याला कोणाच्या तरी जोडीत टाकणं असा हा प्रकार आहे? हा खूप मोठा डाव आहे शासनाचा, महाराष्ट्र शासनाचा. हे महाराष्ट्र शासन हे खाजगीकरण जे आहे ठेकेदार त्यांच्या घशात पूर्ण ही सुपर स्पेशालिटी बिल्डिंग टाकणे. तर याच्याबरोबर गरिबांसोबत डॉक्टर, कर्मचारी, चतुर्श्रेणी कर्मचारी यांच्यावर सुद्धा अन्याय होणार आहे. तर त्याच्यामुळं हे खाजगीकरण ताबडतोब थांबावं आणि यांची ही चर्चा जी आहे खाजगीकरणाची ती ताबडतोब नाही थांबवली यांनी 8-10 दिवसात तीव्र प्रकारचं आंदोलन आम्ही करणार आहोत. त्याला सामोरे जावं लागेल. साहेब, मराठवाडाच नाही, मराठवाड्याच्या आसपास 14 जिल्ह्यातनं रुग्ण इथे येतात, त्याचा लाभ घेतात. या सर्व रुग्ण सेवेवर त्याचा परिणाम होणार आहे असं वाटतंय? हो, परिणाम तर 100% होईल. जर खाजगीकरण जर झालं तर जे पैसे बलाढ्य लोक आहे पैशाने घेतलेले, इथं जर अत्याधुनिक मशिनरी आहे इथे तर ते पण इथं हे सोयी सुविधा घेतील आणि गोरगरिबांवर अन्याय होणार आहे. तर माझं काय म्हणणं आहे, खाजगीकरण करायचं ना तर गव्हर्नमेंटने एखादी मोठी लँड देऊन द्यावं त्यांना आणि तिथं त्यांनी त्यांचं प्रोजेक्ट बनवावं आणि तिथं चालू करावं खाजगीकरण त्या तत्वावर. तर जसं की 1 रुपया भाड्याने एखादी जमीन द्यायची आणि जसं चालू आहे आता पुण्याला जसं झालं तसं करावं. आम्ही जे आमच्या ताटातलं कशाला खात आहे, गरिबांच्या ताटातलं खाजगीकरण करू नये. काय वाटतं? खाजगीकरण या ठिकाणी सुपर स्पेशालिटी गोरगरिबांसाठी बांधलेली आहे. या ठिकाणी मराठवाड्यातून आजूबाजूच्या जिल्ह्यातून गोरगरीब लोक येतात, त्यांना फायदा होतो. परंतु खाजगीकरण केलं तर एखाद्या जोडीमध्ये हा प्रोजेक्ट टाकल्यासारखा होईल आणि तो बलाढ्य असा लोकांना त्रास देणार आहे आणि खूप पैसा गोरगरिबांना झेपता येणार नाही आणि ह्या ठिकाणी त्यांना उपचार मिळणार नाही. तर जर असं शासनाचा जर सरकारने जर आपली मागणी मान्य नाही केली तर वेळ प्रसंगी आपण न्यायालयीन लढाई लढणार आहात का? न्यायालयाच्या नंतर लढू, त्याच्या अगोदर आम्ही निदर्शने करू, निवेदन देऊ आणि जे काही आमच्याकडलं होईल मग त्याच्यानंतर मग आम्ही न्यायालयामध्ये जाऊ.